काही दिवसापूर्वीच भारत 4थ्या नंबर अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचतोय. जगातली 4थी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही आपण भारत होताना अनुभवतोय. त्यामुळं हे सगळं बघत असताना आपण सगळ्यांनी बघितलं असेल, पूर्वी हे शक्यच नाही, हे होऊच शकत नाही, अशा पद्धतीचं भूमिका घेणारे अधिकारी आणि भूमिका घेणारं सरकार. पण आज या सगळ्या परिस्थितीमध्ये हे होऊ शकतं ना, अशक्य काहीच नाही, ही भूमिका घेऊन काम करणारं सरकार, हे मोदीजींचं सरकार आपण सगळेजण या निमित्तानं अनुभवतो. आज या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला. आपण जनतेला जबाबदार आहोत, ही भूमिका कायम भारतीय जनता पक्षाच्या आदरणीय मोदीजींच्या सरकारनं कायम आपल्या ठेवून काम केलं आणि ती परिस्थिती आपण सगळेजण बघतो. जनतेच्या हिताचा आणि पारदर्शी कारभार केला पाहिजे. जनतेला जे पाहिजे ते देत असताना देशाच्या विकासाची भूमिका समोर ठेवली पाहिजे आणि हे सगळं करत असताना हे पारदर्शी काम झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, देशाचे काही माजी पंतप्रधान असे बोलत होते की आम्ही दिल्लीतनं ₹1 पाठवला तर जो लाभार्थीपर्यंत 20 पैसे 15 पैसे पोचतो, अशा पद्धतीची व्यवस्था या देशाची आहे. हे या तत्कालीन पंतप्रधान जे काँग्रेस पक्षाचे नेते होते ते कबूल करत होते. सगळ्यात मोठा बदल आपण अनुभवला असेल. आज एवढी मोठी पारदर्शकता याच्यामध्ये आली. देशातून पाठवलेला प्रत्येक रुपया हा लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचं काम आता या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतो. प्रत्येक स्कीम असेल, सरकारचं धोरण असेल, किसान सन्मान योजना असेल, ज्या ज्या योजना असतील, या सगळ्या योजनांचे पैसे डायरेक्ट लाभार्थीपर्यंत पोहोचवत असताना पारदर्शी कारभार करण्याचं काम आणि झालेलं आपण सगळेजण बघताय. देशात झालेल्या घोटाळ्याचा विषय आपण बघितला असेल. पूर्वी सरकार म्हणलं की घोटाळा हाच विषय असायचा. 11 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सन्मानानं आणि अभिमानानं सांगू, मोदीजींच्या कालखंडामध्ये असा कुठलाही घोटाळा समोर आलेला आपण कधी पाहिला नाही. आणि इथं टूज स्पेक्ट्रम, बोकोर्स, असा एक कोळसा, खान, असा एक विषय नाही की ज्या ठिकाणी घोटाळा. पण आता आपण मोदीजींचं सक्षम नेतृत्व काम करत असताना पारदर्शकतेला मोदीजींनी दिलेलं स्थान आणि त्या दृष्टीनं केलेलं काम आपण बघितलं असेल आणि आपल्या सरकारवर किंवा सरकारच्या व्यवस्थेवर ठेवलेलं नियंत्रण आपण बघितलं असेल. तर त्यातून आपण सगळेजण बघतो की पारदर्शी सरकार आपल्या सगळ्यांच्या पुढे देण्याचं काम आज आपण या देशामध्ये बघतोय. भ्रष्टाचाराने पोखरलेला देश आज मजबूतीनं पुढे जाताना आपण सगळेजण बघतोय. त्यामुळं एक विकासाचं युग तयार झाल्याचा अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर या माध्यमातून येतो. आपण बघितलं 2014 पूर्वी सरकारी योजनेचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्यासाठी लाभार्थ्यांना करावा लागणारा संघर्ष आणि त्यामध्ये लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचत असताना मी आत्ताच बोललो की लाभार्थ्यापर्यंत ज्या गोष्टी पोचायच्या होत्या त्या मध्यस्थी असायचे, एजंटांचं साम्राज्य असायचं सगळ्या ठिकाणी. आणि आता सगळं बाजूला पडलं. आता आपण बघितलं असेल की सरकारने डीबीटी प्रणालीचा अवलंब केला आणि आता ज्या ज्या सगळ्या योजना येत आहेत, पाठीमागं आपण बघितलं असेल की अनेक सरकारी योजना यायच्या. मग ते साहित्य खरेदी करणं, मग ते लोकांना देणं, मग त्याच्यामध्ये एजंट, किती एजंट असायचे, सरकारी, निमसरकारी, खाजगी, आणि या सगळी परिस्थिती आपण बघितलं असेल. आता डीबीटीवर लोकांच्या या लाभार्थ्यांचे सगळे पैसे येतात आणि त्या माध्यमातून लाभार्थ्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं. थेट बँक खात्यामध्ये आता आपण बघितलं असेल किती बँक खाती, किती लोकांची बँक खाती बँकेमध्ये होती. आज आपण बघितलं असं की जवळजवळ बहुतांश लोकांची, काही हाताच्या बोटावर काय असेल कुठं मी नाही म्हणणार, 100% लोकांची बँक खाती उघडली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सन्माननीय मोदींच्या सरकारनं घेतली. त्याचा लाभ आता आपण झालेला आपण बघताय. 2014 पूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं असेल, प्रत्येक सामान्य माणसाला आपल्या आरोग्याविषयी काळजी असायची. आता आपलं सामान्य जीवन जगत असताना एखादा माणूस आजारी पडला, त्याच्यापुढं खूप मोठा प्रश्न असायचा की आपण उपचार कसे घ्यायचे, उपचारासाठी पैशाची व्यवस्था कशी करायची, कुटुंब सगळं काळजीत असायचं. पण मोदीजींच्या सरकारमध्ये 2014 नंतर मोदीजींनी आणलेली आयुष्यमान भारत योजना, आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत
की आयुष्यमान भारत योजनेतनं 5 लाखापर्यंतचे सगळे उपचार मोफत करण्याचं काम या मोदींच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आपण सगळेजण पाहतो. आता सगळं ऑनलाईन आहे, भ्रष्टाचाराचा विषय राहिला नाही. आता कोणाचं कुठं ट्रान्झॅक्शन झालं, 50,000पेक्षा अधिकचे पैसे काढले तर बँकेचा फोन तुम्हाला येतो. ही व्यवस्था नव्हती. आपलं स्विस बँकेमध्ये पैसे देशात न जायचे, पण आज ती व्यवस्था राहिली नाही. 50,000चा किंवा 5 लाखाचा चेक, अतिरिक्त रकमेचा चेक गेला तर बँकेचा फोन येतो, ते कन्फर्म झाल्याशिवाय तो चेक पास होतो. आता ही व्यवस्था, भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था आज मोदींच्या कालखंडामध्ये उभी राहताना आपण सगळेजण बघतोय. 370 कलम आपण बघितला असेल, जे वर्षानुवर्ष काश्मीर भारताचा भाग आहे का नाही ही शंका निर्माण. भारत देशाची राज्यघटना वेगळी, काश्मीरची घटना वेगळी. भारत देशाचा ध्वज वेगळा, काश्मीरचा ध्वज वेगळा. पहिल्या दिवशी भारतीय जनता पक्षानं संकल्प केला, एक देश में 2 निशान नहीं चलेंगे. आणि आज आपल्याला गर्व आहे, अभिमान आहे, जी भारत देशाची घटना आज काश्मीरला लागू झाली, 370 कलम आज लागू झालं, आणि एक देश एक निशान ही भूमिका आज आपल्या देशामध्ये आपण सगळेजण पाहतोय की आज या ठिकाणी देश आणि देशाचा नागरिक अभिमानानं आणि गर्वानं या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. अशी परिस्थिती आदरणीय मोदीजींच्या कालखंडामध्ये निर्माण झाली. पाठीमागच्या कालखंडामधला सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या विषयावर अधिकच मी जाणार नाही. या सगळ्या बाबी आपण बघितल्यानंतर सेवा, सुशासन, गरीब कल्याण आणि संकल्प कृतीतून आणून देण्याचा मोदी सरकारने राज्यकारभार कसा करावा याचा एक आदर्श घालून आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेला आहे. म्हणून मी मोदीजींच्या सरकारला 11 वर्ष पूर्ण होत असताना अख्ख्या देशाच्या समोर जो 11 वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा भारत आणि मोदीजींनी संकल्प केलेला येणाऱ्या कालखंडातला 2047चा भारत, हे सगळं बघितलं असेल की एक विकसित राष्ट्राचा संकल्प आदरणीय मोदीजींनी केला. आणि तो संकल्प करण्याची धमक भारतीय जनता पक्षाच्या मोदींच्या सरकारमध्ये आहे. फक्त संकल्प करून नाही, तर संकल्प पूर्तीच्या साठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण सगळेजण पाहतोय. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात असताना, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात असताना आज राज्याच्या बहुतांश देशाच्या बहुतांश राज्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करताना आपण सगळेजण पाहतोय. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करते त्या त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त काम करण्याचं काम, पारदर्शी सरकार म्हणून काम करण्याचं काम आणि गरीब कल्याणासाठी काम करणारं सरकार म्हणून प्रत्येक राज्यामध्ये काम करत असलेलं सरकार आपण अनुभवतोय. म्हणून मी आज मोदीजींच्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये देश कसा प्रगतीकडे चाललेला आहे, देश IT क्षेत्रामध्ये होत असलेली प्रगती आपण सगळेजण पाहतोय. खास करून मी सांगेन, आपण तर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आहोत. मोदीजी दिल्लीमध्ये असले, नितीनजी दिल्लीमध्ये काम करत असले, तर आमच्या विठुरायाचा पालखी मार्ग बनवण्याचा आजपर्यंत कधी कुठल्या सरकारनं विचार केला नाही. इथं अनेक जाणते राजे तयार झाले, अनेक स्वतःचं नेतृत्व राज्य पातळीवर देश पातळीवर आहे म्हणून सांगणारे नेते निर्माण झाले. पण आज आपण बघतोय भव्य दिव्य असे आमचे पालखी मार्ग विठुरायाच्या नगरीचे. फक्त तेवढे पालखी मार्ग नाही, आज देश जोडण्याचं काम, या रस्त्यांचं जाळं उभं राहिलेलं आपण बघतोय. आणि आपण या रस्त्याचा अनुभव घेत असताना, वारीचाच नाही सगळ्या रस्त्यांचा अनुभव घेत असताना, रस्त्यामध्ये दळणवळणाच्या साधनामध्ये मोदीजींच्या सरकारनं केलेली क्रांती आपण सगळेजण अनुभवतोय. कधीच अशा पद्धतीचे रस्ते, अशा पद्धतीची दळणवळणाची साधनं कधी निर्माण झालेली आपण बघितलं नाही. आज किती विमानतळ होती आणि आज किती विमानतळ आहेत, आणि त्या विमानतळाचा होत असलेला विकास हे आपण या ठिकाणी बघतोय. रेल्वेचं आपण स्टेशन बघितलं असेल, सोलापूरचं रेल्वे स्टेशन, त्या रेल्वे स्टेशनचा होत असलेला विकास, वंदे भारत सारखी नवीन येत असलेला रेल्वे आपण बघताय. रेल्वे चांगली चालली पाहिजे, त्यासोबत लोकांना चांगली सेवा रेल्वेने दिली पाहिजे,
ही भूमिका घेतलेला आपण बघताय. आणि विकासाच्या बाबतीत म्हणाल आपण आई तुळजाभवानीचं मंदिराचं बघितलं असेल, चाललेला विकास, पंढरपूरचा आता विकासाचा संकल्प केलेला आहे, कॉरिडॉरचं काम आता तातडीने चालू होईल, या पद्धतीचं घेतलेली भूमिका असेल, या सगळ्या असेल. म्हणजे आज आपण बघितलं सोलापूरची विमानसेवा, अनेक गोष्टी आपण अनुभवल्या की सोलापूरची भव्य दिव्य असं विमानतळ उभं राहिलं, अत्याधुनिक असं विमानतळ उभं राहिलं. आणि ते विमानतळ उभं राहिल्यानंतर आपण बघितलं की आता एक सेवा चालू झाली. जो संकल्प केला मोदी है तो गॅरंटी है, दिलेला शब्द पाळणं ही मोदीजींनी घालून दिलेली संस्कृती आहे. आणि त्यामुळं अनेकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या, तरी जो संकल्प केला तो संकल्प पूर्ण झाला, हे या निमित्तानं आपण सगळेजण बघतो. त्यामुळं हे सरकार सेवा, सुशासन, गरीब कल्याण आणि या संकल्पना कृतीत आणून राज्य करणारं सरकार म्हणून आज जगामध्ये आपण सगळेजण पाहतो. गेल्या 11 वर्षापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं आदरणीय मोदींचं सरकार काम करतंय. आपण सगळेजण अख्खा भारत देश किंवा जगाच्या पाठीवर भारत देशाला मान सन्मान प्रतिष्ठा या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये मिळवून देण्याचं काम आदरणीय मोदींच्या सरकारने केलं. हा 11 वर्षाचा कालखंड विकसित भारताचा अमृतकाळ म्हणून या कालखंडाकडे पाहिलं पाहिजे, अशा पद्धतीचं दैदिप्यमान कामगिरी आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली झाल्याचे आपण सगळेजण पाहतो. हा कालखंड हा सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्प ते सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल. हा 11 वर्षाचा प्रवास हा सरकार म्हणून आदरणीय मोदीजींनी करत असताना देशाच्या 140 कोटी जनतेला सोबत घेऊन या 140 कोटी जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून हा मजबूत भारत घडवण्याचं काम आदरणीय मोदीजींनी आपल्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये केलं. आता 11 वर्षाचा कालखंड एका पत्रकार परिषदेमध्ये सांगणं किंवा एका भाषणामध्ये सांगणं हे जरी शक्य नसलं तरी 11 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काम, जे ठळक मुद्दे या सरकारनं केले, त्या संदर्भात आज आपल्याशी थोडं बोलावं म्हणून आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर देशाने केलेला आपण पाहतो. 2011 पूर्वीचा भारत आणि आताचा भारत यातला फरक आपण बघितला. त्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यानंतर देशाच्या विकासाला मिळालेली गती याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सरकार आज देशामध्ये काम करते, ज्या ज्या राज्यामध्ये काम करते, त्या त्या राज्यामध्ये गरीब लोकांना सोबत ठेवून गरिबांच्यासाठी काम करणारं सरकार म्हणून आपण सगळेजण या सरकारकडे पाहत असतो. गरिबांचा झालेला विकास म्हणून आपण या सरकारच्या कामगिरीकडे पाहत असतो. सरकार म्हणजे सेवा, सरकार म्हणजे भूक हे नाही, तर सरकारमध्ये सेवा ही भूमिका घेऊन आज देशामध्ये सरकार काम करते. सुशासन ही देशाची संस्कृती या निमित्तानं बनल्याचं आपण सगळेजण पाहतो. त्यामुळं गेल्या 11 वर्षाच्या अमृत कालखंडामध्ये भारत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टीनं
एक एक पाऊल पुढे टाकताना आपण बघतोय. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होताना आपण बघतोय. आज जगामध्ये देशाची 5 नंबरची अर्थव्यवस्था, मजबूत अर्थव्यवस्था म्हणून बघत असताना आता ती 4थ्या नंबरपर्यंत आपण पोहोचलो. आणि हे वास्तव आपल्या सगळ्यांना मान्य करायला लागतं. आणि याला मोदीजींचं सरकार, मोदीजींचं धोरण, मोदीजींचा सर्वसमावेशक विकास हे या सगळ्या भूमिकेला कारण आहे. हे आपण सगळेजण जाणून घ्या की काय अवस्था पाकिस्तानची झालेली होती. जगानं त्याच्यामध्ये जग आता मजबूत भारत काय भूमिका घेईल याच्याकडे पाहत होतं. पण आपण बघितलं असेल की अर्थव्यवस्था मजबूतीने पुढे जात असताना त्याला योग्य उत्तर मोदीजींनी दिलं. एक योग्य सबक तर शिकवलंच भारतीय सेनेने आणि आमच्या भगिनींना न्याय मिळवून देण्याचं काम आपण झालेलं बघताय. त्याच्या अगोदर आपण बघितलं असेल जेव्हा भारत देशावर संकट आलं, अटलजींच्या कालखंडापासून, कारगिलपासून प्रत्येक वेळी या भारत देशाला मजबूतीनं उभं करण्याचं काम झालेलं आपण सगळेजण या ठिकाणी बघतोय. त्यामुळं जेव्हा आता हल्ला झाला, ऑपरेशन सिंदूरचा जो हल्ला पाकिस्तानवर झाला, त्याच्यावर हल्ल्यासाठी जी क्षेपणास्त्र वापरलेली होती ती भारतीय बनावटीची होती. त्याची विश्वासार्हता आपल्या लक्षात आली की आपण भारतामध्ये बनवलेली ही जी क्षेपणास्त्र आहे याची विश्वासार्हता काय हे आपण या निमित्तानं बघितलं असेल. प्रधानमंत्री मोदींनी देशातल्या गरिबीचं पूर्णपणे उच्चाटन झालं पाहिजे. दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना दारिद्र्यरेषेच्या वरती आणण्याचा जो संकल्प केलेला आपण सगळेजण पाहतोय. आणि त्यासाठी केलेली जी प्रतिज्ञा होती, फक्त प्रतिज्ञा केली नाही, गरिबी हटावची फक्त घोषणा केलेली नाही, पण ते गरिबी हटवण्यासाठी जे काय करायला लागेल, गरिबाच्या कल्याणासाठी मोफत अन्न देण्याची योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, जल जीवन मिशनच्या माध्यमातून जनतेला जो पाणी पुरवठा होतो, स्वच्छ पाणी माझ्या जनतेला मिळालं पाहिजे ही भूमिका असेल, जनधन योजना असेल, आयुष्यमान भारत आरोग्याच्या दृष्टीने असलेली योजना असेल, किसान सन्मान निधीची योजना असेल, अशा अनेक योजनांच्या सामान्य आणि गोरगरीब माणसांच्यासाठी ज्या राबवलेल्या योजना हे सगळं आपण जाऊन पाहतोय. आणि हे सगळं करत असताना महिला सक्षमीकरणाचं धोरण जे मोदीजींनी हातामध्ये घेतलं, आमच्या महिला भगिनींना या समाजामध्ये मानाचं स्थान मिळालं पाहिजे. 50% आमच्या महिला भगिनी आहेत. त्या देशाच्या विकासाच्या दृष्टीनं जर 50% घटक असणाऱ्या महिला भगिनींचा विकास झाला, महिला सक्षम झाल्या तर हा देश सक्षम होईल. अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतली. आणि लखपती निधीची संकल्पना आपण सगळेजण पाहतोय. लखपती निधीची संकल्पना या ठिकाणी मोदीजींनी समोर आणली. आणि आज आपण बघतो देशातल्या बचत गटाच्या माध्यमातून असेल, उमेदच्या माध्यमातून असेल, महिला सक्षमीकरणाचं जे काम आपण बघतोय प्रचंड मोठं काम आणि प्रचंड मोठं महिलाचं एक संघटनात्मक जाळं या निमित्तानं उभं राहिलं. महिला आता पुढे येत आहेत, सक्षमपणे व्यवसायामध्ये काम करतायत, स्वतःचा व्यवसाय उभा करतायत. आणि त्यासाठी मोदीजींचं सरकार आपल्या पाठीशी हा विश्वास महिला भगिनींना आहे हे आपण सगळेजण पाहतो. साधा विषय घेतला तर आत्ता आपण बघितलं असेल की मागच्या महिन्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचं कर्ज वाटप आमच्या बचत गटानं फक्त एका महाराष्ट्र राज्यामध्ये केलेलं आहे. आणि अतिरिक्त जेव्हा जेव्हा जे काय लागेल ते उपलब्ध करून देण्याची भूमिका सरकारची या निमित्तानं आहे. एका बाजूला हा सगळा विकास करत असताना हिंदू संस्कृती जपण्याचं, या समाजामधला एकोपा जपण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतोय. आपण बघितलं असेल राम मंदिराची निर्मिती मोदींच्या कालखंडामध्ये आपण सगळेजण म्हणायचो, काय आपली घोषणा होती ती, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. पण मोदीजींनी मंदिर भी बनाया, तारीख भी बताई. आज भव्य दिव्य असं राम मंदिर आपण सगळेजण पाहतोय. ज्या रामलल्लाला शेकडो वर्ष म्हणजे या प्रभू श्रीरामाच्या देशामध्ये रामाचं स्थान उद्ध्वस्त केल्यानंतर ते स्थान पुन्हा मिळवण्यासाठी आदरणीय मोदींचं सरकार यायला लागलं. ही परिस्थिती आपण सगळेजण पाहतोय. आज रामलल्ला दिमाखामध्ये आज
अयोध्येमध्ये स्थापित झालेले आपण सगळेजण पाहतो. त्यानंतर काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर असेल ते आपण बघतो. त्या काशी विश्वेश्वराचं पुनर्जीवन करण्याचं काम आपण बघितलं असेल. त्याचं अहिल्यादेवीच्या कालखंडामध्ये झालं आणि त्यानंतर पुन्हा एक सामान्य माणसाला विश्वास आहे की कसलीही परिस्थिती आली, अगदी कसलंही आरोग्याचं संकट आलं तर मोदीजींचं सरकार आपल्या पाठीशी उभं आहे. आयुष्यमान भारत योजना आपल्या पाठीशी उभी आहे. हे काम खऱ्या अर्थानं करण्याचं काम मोदीजींनी केलं आपण आज बघताय. मोठमोठी हॉस्पिटल्स उभी राहतात, एम्स उभं राहतं. एक एम्सच्या ऐवजी आता किती एम्स झाले. मेडिकल कॉलेजचा आपण बघतो, सगळ्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस होत आहेत. त्या ठिकाणी लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळत आहेत. नवीन डॉक्टर तयार होत असताना खूप मोठ्या संख्येने डॉक्टर्स उभे तयार होताना आपण बघतोय. त्यामुळे हे सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याकडं घडताना आपण पाहतो. पूर्वी आपण सगळ्या गोष्टीला अवलंबून असायचो, परदेशावर अवलंबून असायचो. मोबाईलपासून सगळ्या वस्तू बघितल्या आपण तर सगळ्या मेड इन इंडिया हा खूप अभावानं विषय असायचा. आपण मेड इन चायना म्हणजे खूप चांगली वस्तू आहे म्हणून आपण पुढे यायचो. आज ही सगळी व्यवस्था मोडून काढली. आज मेड इन इंडिया ही भूमिका मोदीजींनी घेतली आणि आपण बघतो आज देश खूप वेगाने पुढे जातो आणि या सगळ्या गोष्टी या देशामध्ये बनल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतली. मला वाटतं बहुतांश हातामध्ये असणारे मोबाईल परदेशात बनायचे. बहुतांश हातातले सगळे मोबाईल, आयफोन पासून सगळे मोबाईल आपण बघतो की आता ते देशामध्ये बनतात आणि आपला देश आत्मनिर्भर देश म्हणून पुढे येताना आपण सगळेजण याकडे पाहतो. दुर्बल अर्थव्यवस्थेवर मी तर बोललोच. अर्थव्यवस्था आपली काय होती, आपली परिस्थिती काय होती. एक वेळ आपल्या देशाचं सोनं गहाण टाकायची वेळ आपल्या या देशावर आली होती. आज ही सगळी परिस्थिती बदलून 11 वर्षामध्ये एक मजबूत अर्थव्यवस्था, जगातली मजबूत ज्या 5 अर्थव्यवस्था आहेत, 4 अर्थव्यवस्था आहेत, त्याच्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था आलेली बघताय. त्यामुळं हे सगळं करत असताना मोदीजींनी फक्त भारतीय जनता पक्ष मजबूत नाही केला, सबका साथ सबका विकास ही भूमिका घेतली. शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यासोबत गोरगरीब जनतेला स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना स्वतःचं घर स्वतःला त्याला मिळालं पाहिजे. आज आपण पाहतो, आज महाराष्ट्राचं एकट्याचं उदाहरण घेतलं तर मोदीजींनी माझ्या देशातल्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका सरकार आल्यानंतर मांडली आणि आज आपण सगळेजण पाहतोय. पहिल्यांदा मी महाराष्ट्रातच सांगतोय तुम्हाला, देशात तर सगळ्यांना घरं देण्याची योजना चालू आहे, पण गेल्या 10 वर्षामध्ये जेवढे लाभार्थी होते, जवळजवळ 30 लाख लाभार्थी होते की ज्यांना घर प्रतीक्षित होतं. 8-8, 10-10 वर्ष प्रतीक्षित असणारे या सगळ्या लाभार्थ्यांना 30च्या 30 लाख लाभार्थ्यांना घर देण्याचं काम मोदींच्या माध्यमातून झालं. हे क्रांतिकारी काम आहे. आता एकही लाभार्थी शिल्लक नाही. नव्यानं आम्ही सर्वे करायला सांगितलं मोदीजींनी. आता नव्यानं सर्वे करून आपण लोकांना ज्यांना घर नाही त्याचा सर्वे करून त्यांना घर देण्याची भूमिका घेतो. हे फक्त घरापुरतं मर्यादित नाही आहे. या चारही बाजू आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर या सगळ्यांना योजना, सामान्य माणसाच्या योजना पुढे घेऊन जाण्याचं काम मोदीजी करतात. हे सगळं करत असताना देश विकास करतो. मोदीजी कधी म्हणले नाही की हा विकास माझ्यामुळे झाला. हा विकास 140 कोटी जनतेमुळे झाला की जनतेला सोबत घेऊन जेव्हा सरकार काम करतं तेव्हा या सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. त्याचं आपण सगळेजण या गोष्टी आपण पाहतो. देशाचं आपण पाहिला असेल आजपर्यंत संरक्षण क्षेत्रामध्ये आज देश मजबूत आहे. एक मजबूत देश, एक मजबूत क्षमता असणारा देश, अण्वस्त्र निर्मितीपासून सगळ्या गोष्टींची क्षमता आज देशामध्ये संरक्षणासाठी लागणाऱ्या असंख्य गोष्टी बनवण्याचं काम आज या देशामध्ये होताना आपण सगळेजण बघतोय. विमानापासूनचे अगदी अण्वस्त्रापासूनच्या सगळ्या गोष्टी देशामध्ये बनवण्याचं काम आज मोदींच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. ऑपरेशन सिंदूर एक त्याचं उदाहरण आहे. जर आमच्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने बघाल तर त्याला कशा पद्धतीचं उत्तर दिलं जातं हे पेहलगामचं उदाहरण बघितलं आपण.
त्यावेळी झालेला एअर स्ट्राईक आपण बघितला असेल, पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या अतिरेक्यांचे उद्ध्वस्त केलेले तळ आपण बघितले असतील, आणि आता ऑपरेशन सिंदूर या नावानं जे आपण बघितलं असेल की जो हल्ला आपल्या देशातल्या निरपराध नागरिकांच्यावर केला होता, आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने जी योजना आखली आणि त्याला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.